तिची माय इकडे ना इकडे ना बाबू इकडे रे लवकर. बाबा काय झालं? चला बरं लवकर तयारी करा बरं, आपल्याला जाणार लवकर जाणार आपल्याला. काय बोलून राहिले बाबा? काही समजून नाही राहिला आम्हाला. कुकडे जाणार आहे? अंजीच्या घरचे अंजीला मारून राहिले ना, ते पोरगी सारा गाव फिरून राहिली तरीसा मला फोन आलता ना. चाल बरं लवकर, चाल बरं. चालेल बाबू. काय बाबूंनी मारून राहिले का? बाबूंले चला बाबा लवकर चला तुम्ही. टेम्पो घ्या तुम्ही सोबत. कुठं वाजवतो त्याईले. तुम्हाला तरी म्हणू मी या दलिंदराला देऊ नका बरं, हा संबंध करू नका. पण तुम्ही गोष्ट नाही घेतली ना. आता काय करू मी? आता लोकांनी भर टाकली बाबा. द्या 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 भाऊ, आता द्या लागलं बा. कसं सोयरा धारे ऐका लागते सगळ्या. एखाद्या म्हणल्या नाही चालत बाबा. माझ्या अगोदर तर मोठे म्हणत जा बापा, हा सोयराम आहे तो सोयराम आहे. त्या गावात तर तुमचे लय सोयरे होते. तो शांताराम होता, अजून कोणी होता ना. ते कुठे गेले आता? मेले का ते? लवकर. कोणत्या अवस्थेत आपली पोरगी काही आपल्याला पता नाही. कुकडे जायला आहे, कोणाच्या घरी आहे काहीच माहित नाही. चला लवकर चला. हे तुम्ही ना मोठी चूक केली आहे. त्या गावात द्यायला नव्हतं पाहिजे. मी ते घर म्हणून तो खानोलाच बोगस आहे. हो बोगस आहे तो माणूस. बेवडा दास आहे. किती खेप झालं त्याचं, किती खेप नाटकं लावली त्यानं असे करणं. किती खेप मारतं बाबू इनले. तो तुम्ही म्हणता बाबू चुप चुप बस चुप बस चुप बस. कधलं चुप बस बाबू. ते गड्या बाबू माझ्यानं चूक झाली बाबा. आता पुढचं काय करायचं ते चाल पाहू आपण काय आहे तर. झटकणी चाल. फक्त बाबा फक्त दडीचं गेल्यावर मारझोड नको करजो रे गड्या. नाही तर मग कसं करशील दडीचा मारामारी बाबा. कसं तू चांगलं नाही वाटत ते. आपण कसं सभ्य लोक इज्जतदार आपल्याला कसं नाही तटी घ्या गेल्यावर पोझिशन पाहू ना. काय आहे तर मा बहिणी किती मारेला काय आहे, काय म्हणणं आहे द्यायचं. हे जर असे तसे भादरले की सोडले मी काही विचार करत नाही द्यायचा. मग असे ना जवाई मग जवाई फवाई दाळे बांधतो. मग मा बहिणीले मारते होतं मग काय त्याच्या काला अडगडू का मी? अरे बाबू बरोबर आहे ते. तर जवाई काय आपला काय सुद्धा आहे का रे? पहिल्यापासूनच माहित होतं ना आपल्याला असं आहे तो. पण कसं आपली पोरगी बी ऐकत नाही ना. राहतो 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 पाहिजे ते कशी आता अवस्था झाली तिची. तर कुकड्या बिचारीन कुकडे नाही आता. चला बरं लवकर. टाइमपास कर सांग तिकडे बेजा हाल चालू आहेत पुरीचे. अटी गप्पा मारू नका. चला लवकर झटकनी. अटी नुसतं टाइमपास लावला कर नाही ना. आता मी एकटा जाऊ का? माझ्यासाठी एकटं चित्ते लागला जीव नाही लागून राहिला. काय हाला तर काय नाही त्या पुरीचे तिकडे. चला बाबा एकटे नका जाऊ, आम्ही येतो तुमच्यासोबत. अरे फक्त मा बहिणीले फक्त काय होऊ द्या तुम्ही बस. तुमचा जर बजेट नाही बसवला की नाही आई जगण्या नाही मग काय कमी समजता का बरी तुम्ही. जोडूनच काढतो साय चांगलं हातपाय मोडतो भोकणी घ्यायचे. मला आता बेजा मेल संताप येईल. आता पुरा संताप त्याच्यावरच काढतो मी. आता बाबा 2-4 पोरी घेऊ का आधी? 2-4 पोरी घेऊ का? आई कोणाला घेऊ नको बाबू. चाल लवकर झटकणी. टाइमपास करू नको. तिकडे भैया काय आहे काय नाही. चाल लवकर. पाटील माई पोरगी कुठे? माई पोरगी कुठे पाटील? एवढं गडबड काऊन करून राहिले? आहे ना तुमची पोरगी अटीच आहे ना. पाहिलं ना बाई. आता माझ्या जीवात जीवाला नाही तर चित नाही लागे माय. तू काय झालं काय नाही. हो तुम्ही असल्या राजा तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज आहे का? ना पाटील बा तुमचे उपकार तुम्ही तर जिंदगीभर नाही भुलणार बा. तुम्ही होते म्हणून माझी पोरी वाचली तरी बा आठ लोक आली तरी. तुम्ही ना बा मा पोरीला आश्रय दिला बा. लय म्हणजे मोठे उपकार झाले मावर. बापा देवासारखे धावून आले मा पोरीसाठी. कोण कोणाचा आहे हो बापा. कोण खोडे लोकांच्या कोण नांदी लागते सांगा. तो माणूस टेम्पो घेऊन लागेल मा पोरीच्या मागं. आणि तुम्ही बापा आश्रय दिला मा पोरीले. पाटील बाबा त्या आमच्या घरी चाला ना. चाला ना बाबा लवकर चाला ना. लवकर चाला. मी येतो पाहतो. मा पोरीला मारणारा पाहतो ना. काय आहे तर काय नाही तर त्याचं काय म्हणणं आहे तर. हो बाई लवकर चाल. चला बाबा चला. या बाबू दोन हातानं आफत आणली रे भाऊ. बोलायला तोंड नाही ठेवलं लेका. माणसं किती चांगली आहेत ही. तू लेका त्याच्या पुरील मारून राहिला भामट्याच उतराच्या. शांताराम ते पाहिलं गड्या हो. तो संजय की त्या बायकोला मारून आला गड्या. ते एक लेका त्या संबंधात आपण म्हणत होतो बा. त्या पुरीचा बाप काय म्हणजे आपल्याला खेट्ट खायची लाईन आले काय पण म्हणतात नाही पडायला पुढे रे बा. सांगा भाऊ तुमचा पुतणी आहे. तुम्ही जर त्याला समजून सांगू शकत नाही तर मी काय करू. आलता मला त्या पोरीवाल्याचा फोन. का म्हणे भाऊ येवय कसं म्हणे तुमच्या गावात मा पोरीला मारून राहिले म्हणे. ठीक आहे म्हटलं बा पाय तुम्ही जातो तडीसा काय आहे तर. करतो भाऊ मा पुतण्या बी आहे. तो बिना बुडा मडगांकडे ऐकत नाही तर बेवडे आहेत ना ते. समजून सांगू थकलो ना बा. त्याची त्याला पोरी भाऊ मा चपला झिंजल्या होत्या साऱ्या. कोणी पोरगी ना दे त्याला. इकून तिकून हे भेटली तर याच्यात असं हे करून राहिलं भांडण करून राहिला. येऊन राहिले पुरीचा बाप पुरीचा भाऊ मा येऊन राहिले. ते गाडी करून येऊन राहिले अटीचा. काय लहान तमाशा होणार आहे का? आता काय माहिती आहे तुम्हाला. सारे राजा आपली बदनामी त्याची बदनामी. फालतू मारामारी का माथे. संध्याला जर अशी अक्कल नाही का साऱ्याला दारू काल प्या लागते. तुम्ही राजा काही समजून सांगत नाही काही नाही. तुमच्या भाले समजून सांगायला पाहिजे राजा मुंशीराम भाऊ तुम्ही. समजून सांगू गड्या शांताराम ते ऐकत नाहीत ना गड्या. तुला माहिती आहे कशी घोड्यावर चढलेला लोक आहेत ते. बदमाश आहे तो. त्याची बायको त्याच्यापेक्षा बदमाश आहे.
काय सांगू तुले, माझी वहिनी एक नंबर भावाने बाई. हो, मला तर काठाली लागू देत नाही ते. तिच्या घरी गेलो पाय ठेवला की बस सुरू करून ते भाजळी म्हणून राहिला. समजून सांगा. अरे काय समजून सांगा, लायकी लोक आहेत का ते. मग आता हिसके आता होते मारामारी गावात, त्याने जर रिपोर्ट दिला की नाही बस ज्याला जाता ते. काय सांगा तुम्हाला, 498 करते तो पुरीचा बाप. आता रिपोर्ट घेत तो लय झाला 3-4 घेत. कधलक मोडू मी, कधलक मनात पडू. या पुरीच्या बापाला सांगितलं तुम्हाला जे करणं असेल ते करावा, मला काही घेणं देणं नाही. तर येईन फक्त तुम्ही तोंड पाहायला. मला कधलक मोडू बा मी तुमचं. मनात पडलो काय माग कंबळलं मोडता तुम्ही जटी. अरे गड्या, आता सांगता पोरीचा बाप मी शांत घालणार नाही का. मला शाजून जगा तडसा गेलो तर म्हणून मी तोडणे दाखवून राहिले झाले. तू जाय बा शांत राहा. मग काय आहे काही नाही पाय बा तेवढं. बरं मुंशीराम भाऊ मी जातो. काय काही नाही पाहतो बा. काय म्हणणं आहे द्यायचं तर बा मुंदात पडी त्याचं कंबळलं मुळे काय खरं आहे. बाप वऱ्याचं एक तर इकडे लग्न राहिलं खऱ्याचं घ्या. आता अशा जर आपता येत असल्यात कोण दिन बाप वऱ्याले पोरगी. लोक काय म्हणतील हे घर मान गोळ्या वाच चुलत भाऊ जाईन तो. सांगा आता. लुच्चे हो या ना बाहेर या ना. कोणा नाही जाऊन बसले भार खाऊचे हो. मा बहिणीला मारता का रे. बाहेर आला ना हा शेर. बाईच्या अंगावर का हात टाकता. हा मर्दा आला. ये 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 रे हो बाहेर. बाबू शिव्या नको देऊ, शिव्या नको देऊ. साधूल नाही पाहिजे. भानगोळ्या आहे का बाबू. हो बाबा मुके घ्या त्याचे मुके घ्या ना. हराम खोराईन मा बहिणीला मारलं तरी राजा तुम्ही म्हणता की त्या साधू नको म्हणून. काय राजा तुम्ही माणसा. हे तर झोडले पाहिजे तरी पाणी असलं तरी मारले पाहिजे हराम खोराईले. काय येतील रे हे नकटे बाहेर. आता तोंड लपून बसलात घरात. अरे हो नकटे हो या ना बाहेर. आलो ना आता आम्ही. मागेच मारता येते का फक्त आमच्या पोरीले. देखत मारा ना. या ना तुमच्यात किती दम आहे दाखवा ना. घे घे दे द्यायला उत्तर आता. साहेब हो साऱ्या गावाच्या रिकाम्या काम करता. काय करत होती का त्या पुरीला मारायची. तुम्ही मुठी लावलं काय करतो ना. वायरी वायरी सारखी वागवा माणसानं. पुरी सारखी वागवा. जरशी अक्कल नाही तुले. मी त्या वायरीची बाजूला काय घेत जाऊ. तुम्हाला काय माहित आहे. ती पोरगी पानं काय केलं तिने कांट. बंदा पिठाचा डबा उलटला ना. एवढ्या मोला मागीचे गहू असतात की काही गप्पा मारते माझ्या बायासोबत. इकडचं तिकडचं गप्पा मारणं शोभतात काय तिले. अरे बांगड्या घातल्या का. या ना मर्द शांत. आता आलो ना आम्ही. बाईलेच मारता येते का फक्त बाईच्या अंगावर हात उचलता येते तुम्हाला. या ना या रे मर्दाच्या पोरीच्या शांत. आता तो लेकर त्याच्या सोबत भांडणं. मर्द करून राहिले तुमच्यासाठी मला भांडणं करायला लागतात. आता कसं आपली बाजूने पडू द्यायला लागणार ना. तुमचं तशाला मला उचललं काय तरी. हे बाळे धंदे करत राहता गडे हो. तुझे अगाऊ घाम पहिले तर या पोऱ्याला बायको भेटे ना. इकून तिकून आणली मी. तिली पोरगी झाली ती वागवता येऊन राहील तुम्हाला सुधी. जास्त बोल नका तुम्ही. सांगून राहिले तुम्हाला. बादशा कुठे गेला त्या पोरगा. मोठं खोट घेऊन फिरून राहिला गावात. कुठे गेला तो. आता गेली तिची मर्दांगी कोणा भोकात. अन्न त्याला बोलावं टिसा अन्न करायले गेला आट्टे पोहून तो. फोन नाही जात तो काही नामर्द नाही काही. येते तो बरोबर. होय पुढे आता होय कर भांडणं त्याच्या बरोबर आता. करीनच मग. माय काही चुकेला आहे काय सांगतो ना. त्याच्या पोरीचे ढंगडे कसे आता मग त्याले. चाल लवकर. अरे हिजड हे कुकडे दबले रे. या ना की घरात येऊ आम्ही आता मारायला तुम्हाला. फक्त मा बहिणीलेच मारा लागते तुम्हाला. मोठं जोर येत होतं. आता या ना हा आला मर्द बाहेर. या ना चला बरं बाहेर. जास्त शिल्लक चबरून राहिला. याची मर्दानगी काढा लागते ना. चला बरं याची मर्दानगी काढतो आज. कशी आहे नाही दबेल होते आतलं. तुमच्या घरी आला ना मर्द. कुकडे गेला तो बादशाह तुमचा टेम्पो घेऊन फिरून आला मा बहिणीच्या मागं. कोणा दयात दाबला झाले. घरात दाबून ठेवला वाटते. घरातून काढून मारीन मी त्याले. थोडासा चुप बस चुप बस. अरे जास्त चोमडे धंदे करून राहिला काय मर्द करून राहिला. पहिले तुझ्या बहिणीला आवर ना मग दुसऱ्याला बोल. अरे गावाची बोगस बाई घातली आमच्या घरात. लाजही वाटत नाही जराशे. उलटे आम्हाला बोलून राहिले ते चोराच्या उलट्या बोंबा. तू बोगस तू खानदान बोगस. तू काय सांगून राहिली. बोलती की नाही काही. मेंढीचा माज हो बायकोच्या पुढे काही चालत नाही याचं. बांगड्या भरायला जाते यानं. बाबू शिल्लक नको झालो ना. अगोपणा करू राहिला तू जास्त. चुप बस. राजा भाऊ मंगापासून ऐकूनच राहिलो बा तुमचा पोरातलंच फळफळ करून राहिला. आता कसं संसाराबा या गोष्टी होतच राहतात. आता हे कोणाला चुकलं तुम्ही मला सांगा ना. कोणा घरी भांडणं नाही होत. कोणा घरी आणखी मडकं लागत नाही. तुम्ही सांगा बरं भाऊ तुमच्या घरी अशी ना काय ना काही. पण भाऊ भांडणाची पद्धत असते ना. पद्धत नसते का भांडणाची. कोणी टेम्पो घेऊन मागा लागत असते का. एखादी थापडला मारली तर मी समजू शकतो ना. पण तुमचा पोरगा दारू घेऊन टेम्पो घेऊन लागून आला पोरीच्या मागं. हे कोणती पद्धत आहे बाबा भांडणं करायची. काय भामटे का रे आले का तुम्ही. नकटे हो. ते कुठे आहे तुमची घोबड मागे आहे का ते. ये ना तू ये ना पुढे. तू पूजा राहिली करायची. तू पाठसाईज करून राहिली जास्त. बाबा तुमच्या देखत ते बोलून राहिला. मला मागे किती बोलत असेल किती मारत असेल बाबा. संजय काय बोलून राहिला हे. आपल्या घरी आले ते जरासं तोंड सांभाळून बोलणं. काय शांताराम भैया लुच्च्याशी काय बोलता प्रेमाला. या पोरगी घातली हेमळी मा घरात. तिला ना स्वयंपाक येत ना पाणी येत ना भाजी येत. नुसतं रांगा काढत राहते बदारी. चिवडे माकडे रांगा काढल्याने पोट भरते का माणसाचं सांगा तुम्ही. अरे लुच्च्या गिच्च्या कोणाला करून राहिला तू. लुच्च्या तर तू असले का.
बाबू तू चुप बस ना बाबू तू बोल नको फडफड करू नको आता. जवळ या ना बाबू हा जवळ या ना आपला मुठभर केस दिलात ना त्या घरी आपण काय मुठभर केस दिला त्या आपली बहीण दिला काय आली भेटा का दबता काय आले हा हात दाबून पाहिजे आपल्याला त्याला थोडा लागते तुम्ही दबूच नका हा. ते रे तू मर्दानगी दाखवली लुच्च्या तू ये ना ये माझ्याकडे तू इकडे तपासून पाहूनच राहिली चुप बसून राहिली तर जास्त फायदा घेऊन राहिला का रे तू हा जास्त फळफळ करून राहिला का रे तू आम्हाला बोलता येते ना काय बा भांडणात काही पडेल आहे का हा दोन्ही पार्ट्या कसं शांततेत घ्या बा हा भांडणं करून काय फायदा होणार आहे का याच्यात काय अर्थ आहे का भांडणात. राजा तुम्ही काही बोलत बी नाही बा सांगा नाही समजून अंधाराम काय सांगतो समजून तुम्हाला सांग ना हा काहीच येत नाही त्या बाहेर येईल माय मग काय करशील तू सांग मला काय बोलू मी याच्या पुढे ते पोरगी कडक भाकरी करते खाणी वाटत तिच्या हातच्या भाकरी काय नामूस लावली तुम्ही कर मापुरी भाकर नाही भाजी नाही येत करून दाखवायला लावू का मापुरीला मापुरी एवढी स्वयंपाक चांगला करते राजा कोणीच नाही करत तुमच्या बायकोला नशीन येत काय सांगता तुम्ही काय लाज लावण्या गोष्टी सांगून राजा तुम्ही तोंड आहे जीभ दिला कुकडे भाजून राहिले काय खेळले भाजून गिजून करून राहिला तू दाखवा लागते तुला वाटते टेम्प्या हिसका संजू शांततेत काम चालू आहे बा तू काय गरमा गरमी रे बा घडी घडी रे मारायलाच पाहतो बा तू थांब ना जरासा टिकून आहे की नाही टिकून आहे तुले हे भाऊ इथं खोरी नाही बाई आपल्या घरात हो आपल्याला चालत नाही अजिबात नाही हा घेऊन जा गेले लवकर चटकणी नाही तर इले रट्टे मारून खालास करून टाकेन हो आपल्या बायको पाहिजेच नाही हे दलिंदर खानी जी आहे काय करता आहोत तिच्यापासून काही सुख नाही मला मी काय काले वागू दिले झटाले हा नाही रे आम्हाला लिहितात पडला त्या घरी ठेवायचा मा बहिणले आम्ही ठेवले झालो अडीचा तुम्ही दोघे जण ऐका ना बा एवढी गरमी करू नका ना आपल्याला मोडणं थोडे हे जोडणं आहे ना काय घडव तुम्ही कसं संजय तू चुप बस न गळ्या जरा साठव काय अगो मना करू आला घेत ना दे ना तू खानदारा भाऊ तुम्ही फसवला राजा आम्हाला हा असा बेवडा राजा आमच्या मस्तकी मारला तुम्ही ना आमच्या पुरी जरासं सुख नाही राजा 4-5 केस झालं राजा असं माझं नाही सांगा आता कधलं मोडत राहा हे सांगा तुम्ही शांताराम भाऊ बरोबर काय बोलतो मा बरोबर बोलणं तू मर्दा बरोबर शांताराम भाऊ काल शेपूट दाबून राहिला माशी बोल तू काय म्हणणं आहे तुले तर शांताराम भाऊचं नको शेपूट दाबू पोरीला मग जरासं पद्धती समजून सांगा शिकून पाठवा ना तिले काही येत नाही जात नाही कोण्या गोष्टीचं काही नाही नालेच नाही तिले पोरगी तर वागवता येत नाही मा मायले आर्यन कार्य करते भांडणं करते पण बायची गप्पा मारते अशी तर पोरगी आहे तुझी घरदारी फिरणारी काही टिकत नाही व भांडणं झाल्याशिवाय राहत नाही अरे घरदारी तुझी खान फिरत अशी ती माय फिरते माय बहिणी फिरत कोणा दारी जात नाही आमचे संस्कार नाही ते घरदारी फिरायचे कामाशी काम असते आमचं लुच्च्या सांगून राहिला तू कोणा तोंडाला सांगता रे शांताराम गळा हे काही जमत नाही गळ्या घेऊन जा रे लुच्च्या तू पोरगी घेऊन जा अटी काही कोणाला नेतात नाही काही तू पोरगी वागवायचा जा ने लवकर तुझ्याच पोरीच्या नाकात मनी व्हायला आम्हाला वागवायचा शोक आहे ना जसा काही ने लवकर कोण वागवेल हे बघा तुम्हाला काही टिकून दिसत नाही मला हे तुम्ही म्हणून भांडणं करून राहिले तुमचं तुम्ही पाहता आपल्याला काही घेण देण नाही आपल्याला सांगायचं नाही रे बुवा आता तुम्हाला काय करणार ते करा भाऊ टिकूनच नाही ना इथं खूर नाही पाहिजे घरात तुम्ही काय सांगून राहिले आता मोकळे करा झोडतो की नाही आपण देईल सांगा तुम्ही फक्त माझ्या तर पुरे मस्तकात बसला ती काय सांगा फवाई मोरीत दाबतो रे मी तुला झोडल्याशिवाय नाही राहत मी आता संजय फंजा मग दाखव ना तू एका लाल करून राहिलो का मी तुला का मारल्याशिवाय सोडतो का मी तुला सोडणार भट विचार त्या बहिणी पादला तुला सोडत नाही ना मी अरे तू थांबले तुला आता पलटी मारतो मी आता जमलं रे जमलं ना आता थांब तुला हिसका दाखवा लागते माय म्हणून मरवायला तू थांब तुला हिसका दाखवतोच बाबू सोड लवकर त्याले तो नाला काय करतो त्याले मारू नको हराम घोरले न बाबा तुम्ही ऐका ना नाही सोडत नाही मी त्याले थोडा करून राहिले मी आता सोडतो ना त्याले या अगोपणा करू नको मारा करू नको बरं सोड लवकर सोड बिलकुल चिनात आम्हाला देऊन टाका आणि आम्हाला जाऊ द्या तुमच्या आमच्या काही संबंध नाही चला निपटा लवकर तुमचा काय आहे तर लवकर बरी भेटीन देतो ना तुम्हाला नात या ना तोंडून बाबा पोरगी तशी नाही देत माझी भाषी मला तशी नाही देतील ते चला रिपोर्ट देऊन आपण चला पोलीस स्टेशनला जाऊ आपण चटकनी चला ते अगो तसे नाही समजत यायले हो अगोपणा करू नका ते पोरगी देऊन टाका आणि त्या बाईला जाऊ द्या तुमच्या तसंही काही वागवल्या जात नाही भांडणं काही करू नका फालतू पोलीस स्टेशनला गेला तर कोणी सोडायला येणार नाही तुम्हाला तर आम्ही याच्यात किती दम आहे आम्हाला पाहू दे ना देऊ दे रिपोर्ट देऊ दे काही फरक नाही पडत आम्हाला पोरगी मी अजिबात देणार नाही बिलकुलच नाही देणार यायला काय उपट नाही उपटू द्या पोलीस स्टेशनला कुठे जा काही सांगायचं नाही काल निघा चला बंदे पोलीस स्टेशनला चालली जाऊ आपण चला याचा रिपोर्ट देऊन टाकू आपण काय गड हो फालतू अगाऊपणा करून राहिले पोलीस स्टेशनला चाललं नाही हे भानगड काय घड हो तुम्हाला समजत नाही का बा हो बेकार असते बरं हे पोलीस स्टेशन 498 केली लोक जमानत नाही होणार तुमची अगाऊपणा करू नका जा मागण ते पोरगी देऊन टाका बा हो नाहीतरी ते वागू नाही तुम्हाला बाईचं
आराम तू न्या गोष्टीच नको पाहतो आम्हाला. चाहे तू एक काम कर, आमचं आम्हाला करू दे. हो काय आम्हाला पाहिजे नाही ते. तुम्ही आमचं पाहून घेऊ बरं, आम्हाला काय करायचं आहे काय नाही तर तुम्ही नका बोलू आता. आम्ही पाहतो आता काय करायचं आहे तर पाहू आता. बरं बापा, तुमचं तुम्ही बाबा, मला काही घेणं देणं नाही. हा चाल द्या तुमच्या मतानं. हा चाललो बा मी. हा काय झालं तर मला सांगता नका, हात जोडले मी तुम्हाला आता. हो ह्याच्या पुढे कसं आपल्या जो आले नाही पाहिजे. हा जमानात घ्या फमानात घ्या, अजिबात येणार नाही तुमचं तोंड बी पाहिले आता. काही गरज नाही रे, आम्हाला माहिती आमचा सोयरा किती काय तो. हो पाण्यात आहे तो, झटात येईन तो पॉम्पलेट आणि पॉम्पलेट. पोलीस स्टेशनला जायला गाड फाटते ते. हा सांगून राहिले ते. सुटून आले तर सोडून काढीन मी एवढा बेकार आहो. मग हा जिरो आहे तर म्हटलं ना, मी पुरी जिरत असतो. मग मागे पुढे नाही पाहत मी. चला घरात चला, मग काय थांबू नका.